जिल्हा शासकीय ग्रंथालयात सुविधांचा अभाव पाहायला मिळालाय। ग्रंथालयामधील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष दिसून आलाय। ग्रंथालयामधील लाईट, पंखे, शौचालयाची सुद्धा दुरवस्था आहे। अनेकदा तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याची विद्यार्थ्यांची माहिती आहे। ग्रंथालयात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। पाहूया। जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक युवक युवती येत असतात आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठ्या पदावर जातात। परंतु याच जे ग्रंथालयाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे, मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने इथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे। सध्या मी जिल्हा ग्रंथालय परिसरामध्ये आहे आणि इथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व युवक जमलेले आहे। यांची खंत आहे की याच्याकडे लक्ष देत नाही, अस्वच्छतेचा कळस दाटलेला आहे असे याचं म्हणणं आहे। काय सांगशील, कशा प्रकारची असुविधा इथे होत? तर इथे स्वच्छता नाही आहे, पाणी नाही राहत पिण्याला, पिण्याचा आरो खराब झालेला आहे केव्हापासून, त्या आरोचे काहीच मेंटेनन्स नाही आहे सर। नक्कीच अजून आपल्यासोबत काही युवक आहे, काय सांगशील कशा प्रकारच्या असुविधाचा सामना करावा लागतो? सर, आम्ही खूप साऱ्या कंप्लेंट दिलेल्या आजपर्यंत। आम्ही ऑफिसमध्ये जातो, सांगतो का आमचंवालं फिल्टर माग, आम्ही फिल्टर बदलून मागितलं नवीन, त्यामध्ये कॉईल काहीतरी बदलवल्या म्हणते, पण ते फिल्टर झालं तसं पुन्हा दुसरी डाव आलो। आम्ही मागे म्हणलं आम्हाला कॅना लावून द्या, म्हटलं तुमच्याकडून फिल्टर दुरुस्त होत नाही, तर कॅना दिल्या, आम्हाला 4 कॅना दिल्या। 4 कॅनामध्ये काही आमची सुविधा काही भागली नाही आमच्याला आजपर्यंत। 6 कॅना दिल्या, 2 कॅना पुरीमध्ये दिल्या आम्ही, 4 कॅना आम्ही ठेवल्या होत्या। अजून काही युवक आहे आपल्यासोबत, काय सांगशील कशा प्रकारची असुविधा होते? साफसफाई सर इथं बिलकुल झिरो आहे। तुम्ही वर जाऊन पाहा ना, तुम्ही सर उभे बी नाही राहू शकत, एवढं बेकार सर बाथरूम आहे तेवालं ना। तिथं दरवाजा आहे, संडासला पोराला संडास लागते, ते इथं बस स्टॉपवर जाते सर। कसं करणार आहे सर? आता आम्ही येऊन इथं अभ्यास करावं का? जर आम्ही साफसफाई करावं, पोराने मगाशी सर स्वतः झालं तेवालं। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला वर्ग सुद्धा आहे, काय सांगशील कशा प्रकारचा असुविधेचा सामना करावा लागतो? वॉशरूमचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे सर, खूप जास्त अस्वच्छ राहते आणि आपल्याला स्वतःसाठी स्वतःची जागा झाडून टाकावं लागते। प्रशासन याच्याकडे कधी लक्ष देईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।